सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता उमा येते आणि शिवनाथला समजावत असते. ती म्हणते, "अहो, तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही आपल्या मुलांचं एकदा ऐकून तरी घ्या." तेव्हा शिवनाथ म्हणतो, "मला कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. उमा, तुम्हाला नाही माहिती, त्या मुलीचे बाबा जेव्हा मला भेटायला गोदाममध्ये आले होते ना, ते मला हिणवून म्हणत होते. अगं, ते मला अनाथ बोलले आपल्या माधवच्या समोर. जसं मला ही पद्मा घालून पाडून बोलते ना, जशी मला हिणवते अनाथ असल्यामुळे, तसे ते सुद्धा मला बोलत होते गं." तेव्हा उमा म्हणते, "मला असं वाटते पद्माताईने त्यांना उकसवलं असेल, म्हणून ते तसं बोलले असतील." तेव्हा शिवनाथ म्हणतो, "अगं, ते लहान आहेत का? त्यांना त्यांची अक्कल नाही आहे. तिने उकसवलं आणि ते येऊन मला घालून पाडून बोलले, माझा अपमान केला. त्यांच्या मुलीचं आपल्या मुलावरती प्रेम आहे ना, तिला लग्न करायचं आहे ना, मग त्याच्या घरच्या लोकांबरोबर कसं बोलायचं, हे जर तिच्या वडिलांना कळत नसेल तर काय बोलायचं? एवढं मोठं दुकान आहे त्यांचं मिठाईचं, इतकी चांगली इज्जतदार लोकं आहेत ना, मग बोलायची त्यांना कशी पद्धत असते ते कळत नाही, बोलायचं तारतम्य त्यांना नाही. अगं, त्यांची मुलगीसुद्धा त्यांच्यासारखीच असणार." तेव्हा इथे उमा म्हणत असते, "अहो, तुम्ही तुमचा राग शांत करा. आपल्या लेकाचं प्रेम आहे ना त्या पोरीवरती, मग आपल्याला शांतपणे घ्यायला नको, आपल्याला विचार करायला नको." तेव्हा इथे शिवनाथ म्हणत असतो, की "त्या मुलीबरोबर लग्नाचा विचारसुद्धा करू नका आपल्या श्रीचा. ती मुलगी या घरामध्ये आली, की घराचं कल्याण झालंच म्हणून समजा. अहो, जिच्या वडिलांना बोलायची पद्धत नाही आहे, ती मुलगीसुद्धा कशी असणार?" तेव्हा इथे शिवनाथ म्हणत असतो, की "चुकीच्या मुलीवरती प्रेम केलं आपल्या मुलाने." ती म्हणते, "असं म्हणू नका. श्रीचं खरोखर प्रेम आहे तिच्यावरती." तेव्हा शिवनाथ म्हणतो, "हो, प्रेम आहे ना. अरे पण चुकीच्या मुलीवरती प्रेम केलं म्हणून आपण आई-वडिलांनी मुलांना समजावून सांगायचं सोडून त्यांना सपोर्ट करायचं का? त्याला लगेच इथे लग्नासाठी तयार करायचं? काय बरोबर काय चूक हे सांगायला नको का? त्यामुळे मला असं वाटतं, की त्या मुलीबरोबर आपल्या श्रीधरचं लग्न होणार नाही म्हणजे नाही. ती मुलगी मला तिच्या वडिलांसारखीच उद्धट वाटते." तेव्हा इथे विसरून जा, विसरून जा हे सगळं उमा, विसरून जा आणि आपल्या मुलांना सुद्धा समजवा. त्या दोघांनी जो काही पराक्रम घडवलाय ना, तो तर मला अजिबातच मान्य नाही आहे, असं शिवनाथ म्हणत असतो. त्यानंतर माधव इथे आता मधुराला भेटायला आलेला असतो. माधव तिथे आल्यानंतर मधुराही येते. तेव्हा इथे माधव म्हणत असतो, "मधुरा, काय हे? तुला माहिती आहे ना, पद्मा मावशीचे आणि आमचे संबंध कसे आहेत ते? तरीसुद्धा तू तिथे कामाला लागलीस. का केलंस तू असं? ती नोकरी सोडून दे." ती म्हणते, "मला माहिती आहे तुमचं आणि त्यांचं रिलेशन चांगलं नाही आहे, पण मी नोकरी करायला पाहिजे मला. मला नोकरीची गरज आहे. आणि तुम्ही मला सांगा, तुम्हाला मी सत्य सांगितलं, त्यानंतर तुम्ही लग्नाला नकार दिला. मग मी तुमच्या इथे नोकरी नाही करू शकत आणि मी शिवनाथ सरांबरोबर खोटं पण नाही बोलू शकत. शिवनाथ सर देव माणूस आहेत, त्यांना मी नाही दुखवणार. पण तुम्ही तुम्ही एकदा तुमच्या आप्पांजवळ बोला ना." तेव्हा इथे ती म्हणत असते, की "मला पद्मा मॅडमने चांगला पगार आणि नोकरीही चांगली आहे, ती मला दिली. मला नोकरीची गरज असल्यामुळे मी ती नोकरी करणारच ना. घरी बसून काय करू मी? ते मला परवडणारं नाही आहे." तेव्हा इथे बोलता बोलता माधवचं लक्ष तिच्या हातातल्या अंगठीकडे जातं. तेव्हा इथे मधुरा लगेच अंगठी लपवून ठेवते. ती म्हणत असते, की "माझ्या घरी माझा आत्तेभाऊ आला होता. त्याच दिवशी त्याने साखरपुडा उरकून घेतला आणि माझ्या इथे बोटामध्ये अंगठी घातली. मी सुद्धा काही बोलू शकले नाही. आई-बाबांसाठी मला हे करावं लागलं. पण माधव, एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुम्ही फक्त एकदा एकदा तुमच्या आई-आप्पांबरोबर बोला. मी माझा ठरलेला साखरपुडासुद्धा मोडायला तयार आहे तुमच्यासाठी. ही बघा, ही अंगठी काढून टाकायला मला वेळ लागणार नाही. मी अजूनही तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे. फक्त एकदा तुम्ही तुमच्या आप्पांना समजावा तरी, मग मी तुमच्याबरोबर लग्नाला लगेच तयार आहे." तेव्हा इथे माधव म्हणतो, "नाही मधुरा, मी माझ्या आप्पांना दिलेलं वचन नाही मोडू शकत." ती म्हणते, "तुम्हाला माझ्यापेक्षा तुमच्या आप्पांना दिलेलं वचन जास्त मोठं वाटतं का? तुम्हाला मी महत्त्वाची नाही आहे का?" तेव्हा माधव म्हणतो, "मधुरा, तसं नाही आहे. मला तू सुद्धा महत्त्वाची आहेसच गं, पण मी माझ्या आप्पांना दुखवू नाही शकणार. माझ्या आप्पांना दुखवून मी तुझ्याबरोबर लग्न केलं तर मी सुखात नाही राहणार गं. माझ्या आप्पांची मर्जी माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे जे काही होतं, जे काही आहे ते सगळं संपलं." तेव्हा इथे मधुरा म्हणते, "ठीक आहे. यापुढे आपण दोघे जण एकमेकांना ओळखत नाही आणि आता तुम्ही मला विसरून जा.
परत मी तुम्हाला भेटायला कधीच येणार नाही. त्यानंतर इथे शिवनाथ आता जे काही उमाला सांगत असतो ते श्रीधरने ऐकलेलं असतं. श्रीधर म्हणत असतो, "बघितलंस राघव, तू म्हणत होतास की हिम्मत कर, हिम्मत कर. हिम्मत केली, काय झालं? अप्पांना पटलं हे सगळं, उलट आप्पाच दुखावले गेले. आता मी काय करणार आहे काय माहिती." तेव्हा इथे त्यांची बहीण वेदा येते. ती म्हणते, "काय झालं दादा?" तेव्हा राघव म्हणतो, "ए चेटकिणी, काय नाही, चल जा तुझं काम कर." आणि तो आता रागानेच तिथून निघून जातो. तेव्हा उमा म्हणत असते, "अहो तुम्ही शांत व्हा. मी काय म्हणते, श्रीधरचं त्या मुलीवरती मनापासून प्रेम आहे. आपण आपल्या मुलाच्या मनाचा विचार करायला नको?" तेव्हा इथे मुलं आपलीच आहेत ना, चुकली तरी आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यांचं मन समजून घेतलं पाहिजे. शिवनाथ म्हणतो, "बास झालं उमा, किती समजून घ्यायचं त्यांना. राघव आणि श्रीधर हे दोघेही खूप आगाऊ आहेत. ते आपल्या माधवसारखे नाही आहेत. आपला माधव बघ, आहे का कुठल्या मुलीच्या मागे? आहे का त्याचं वेगळं काही? अजिबात नाही. माधवसारखा एकसुद्धा मुलगा नाही आहे. माधव माझा खूपच चांगला आहे." त्यामुळे इथे उमाला तर माहिती असतं, माधवचं सुद्धा मधुरावरती प्रेम आहे. पण शिवनाच्या रागापुढे आणि त्याच्या प्रेमापुढे तो काहीसुद्धा बोलत नाही. तेव्हा इथे उमा बाहेर येते. तेव्हा वेदा म्हणत असते, "आई काय झालं गं? राघव दादा का असे गाल फुगून गेला? सगळं काही ठीक आहे ना?" तेव्हा ती म्हणते, "सगळं काही ठीक आहे. तू एक काम कर, तुझ्या अप्पांसाठी चहा कर आणि त्याच्यामध्ये आळं टाकायला विसरू नकोस हां. तेव्हा मी आलेच." असं म्हणून ती आता बाहेर पडते. तेव्हा इथे वेदा म्हणत असते, "यांना नेमकं झाले तरी काय?" कारण घरामध्ये जे काही घडलेलं असतं ते वेदाला माहितीच नसतं, कारण ती कॉलेजला गेलेली असते. त्यानंतर इथे आता वेदा विचार करत असते, की नक्की घडलंय तरी काय? ते शोधून काढायला हवं. तेवढ्यातच माधव शांतपणे आपल्या रूममध्ये बसलेला असतो. त्याने डोळे मिटून घेतलेले असतात. तेव्हा तिथे उमा येते आणि म्हणते, "राघव." तेव्हा इथे माधव म्हणतो, "आई तू?" तेव्हा माधव म्हणतो, "काय गं आई, काय झालं? काही काम होतं का?" तेव्हा त्याची आई म्हणते, "नाही रे, काम काही नव्हतं. पण काय झालं? तू कसला विचार करत बसलायस?" माधव म्हणतो, "विचार नाही, कसला विचार नाही, कामाचा विचार करत होतो." ती म्हणते, "कामाचा विचार करत होतास की मधुराचा?" तेव्हा तो आपल्या आईकडे बघतच राहतो. तो म्हणतो, "आई, तुला कसं कळलं?" तेव्हा आई म्हणते, "अरे माधव, तू काही बोलला नाहीस तरी मी तुझी आई आहे. अरे जेव्हा आपल्या मुलांच्या घशामध्ये घास अडकतो ना, तेव्हा इथे ठसका आईला सुद्धा लागतो. तुझ्या मनामध्ये काय चाललंय हे आईला कळणार नाही का? तू तुझ्या मनावरती एवढा मोठा दगड ठेवून आमच्यासमोर हसतोयस, बोलतोयस, पण तुझ्या मनातलं दुःख मला कळणार नाही का? मधुरावरती तुझं मनापासून प्रेम आहे ना?" आली होती सकाळी, तेव्हा बघितली मी मधुराला. छान आहे मुलगी, गोड आहे. मला पण आवडली. मग आता तुला पण आवडले, तर आपण जवळ बोलायला हवं ना? चल, मी आत्ताच्या आत्ता यांना सांगते, की मधुरा माधवला आवडते. आपण तिच्याजवळ लग्नाची बोलणी करूया म्हणून. तेव्हा माधव म्हणतो, "नको आई, तू अप्पांना काहीही बोलणार नाही आहेस तुला माझी शपथ आहे." उमा म्हणते, "असं का? तुझं प्रेम आहे ना तिच्यावरती? मग लग्नाची बोलणी करायला काय हरकत आहे? हे बघ तुझ्या बाबांना मी समजावते आणि मुलगी तर छान आहे, ते पण नाही म्हणणार नाहीत." तेव्हा माधव म्हणतो, "नाही आई, मी अप्पांना वचन दिलंय आणि मला त्यांचं वचन मोडायचं नाहीये. मधुराला मी समजावलंय, ती समजून घेईल. ती समजून घेईल आई, पण अप्पांना मला दुखवायचं नाहीये." तेव्हा इथे तिला आपल्या मुलाचा खूपच जास्त अभिमान वाटत असतो. तो म्हणत असतो, "आई, अप्पांनी आमच्यासाठी किती काय काय केले गं. आत्तापर्यंत आम्हाला कशाचीही कमी पडू दिली नाही. जे काही हवंय ते सगळं हातामध्ये आणून दिलं आणि त्यांची आमच्याकडून एकच माफक अपेक्षा आहे, ती मी पूर्ण करू शकणार नाही. त्यांना वचन दिल्याप्रमाणे माझं जर त्या मुलीवरती प्रेम जरी असेल ना, तरीसुद्धा मी तिच्याबरोबर लग्न करणार नाही आणि अप्पांना काही सांगणार नाही. कारण इथे माझं अप्पांवरती आणि तुझ्यावरती जास्त प्रेम आहे." ती म्हणते, "अरे पण मधुरावरती प्रेम आहे ना?" तो म्हणतो, "आहे ना, मधुरावरती सुद्धा प्रेम होतं, पण आता नाही आहे. आई, आता आमच्यामध्ये तसं काही नाही, सगळं संपलंय. कारण माझ्या प्रेमापेक्षा जास्त माझ्या आई-वडिलांचा मान-सन्मान, त्यांचं इथे म्हणणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मला माझ्या अप्पांना आणि तुला दुखवून काहीच करायचं नाही आई. अप्पा माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यांना त्रास झाला तर सगळ्यात जास्त त्रास मला होईल. त्यापेक्षा मी त्या मुलीला विसरलेलं चांगलं आहे." असं इथे माधव आपल्या आईला सांगतो. तेव्हा तिला आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटतो. तर इथे राघव आता भयंकर चिडलेला असतो. जे काही घडलेलं असतं ते त्याला अजिबात पटलेलं नसतं. तेव्हा बंटी मामा येतात त्याच्याजवळ बोलायला. राघव म्हणतो, "मामा तू गप्प बस रे, मला काहीसुद्धा बोलायचं नाही आहे." तेव्हा बंटी मामा म्हणत असतात, "अरे राघव मला बोलू दे ना, काय बोलायचं आहे ते ऐकून तरी घे." तो म्हणतो, "नको, आधीच माझं डोकं फिरले, अजून फिरेल नाही तर." तेव्हा इथे बंटी मामा 1, 2, 3, 4 असं मोजायला लागतात.
तेव्हा राघव म्हणतो, बोल बाबा बोल, जे काही बोलायचं आहे ना ते बोलून घे, एकदाचं ओकून टाक, बोलल्याशिवाय काही तुझ्या पोटामध्ये ते राहणार नाही, बरोबर ना? तेव्हा बंटी मामा म्हणतात की राघव, दाजी खूप चिडलेत बघ, तुला त्या मुलीच्या घरी लग्नाची बोलणी करायला जायची काय गरज होती? बरं जाणं तर होतास, पण मला तरी सांगायचं ना. आता बघितलंस ना, पद्माताई जे काही बोलल्या त्यामुळे दाजी किती दुखावले गेले. पद्मा म्हणालेली असते की काय रे शिवनाथ, हीच का तुझी ती मुलं ज्यांचा तुला खूपच जास्त अभिमान आहे ते? तुझ्या मुलांनी तुझा अभिमान पायदळी तुडवून टाकला रे, नाक खाली केलं तुझं. तेव्हा इथे राघव म्हणत असतो की त्या पद्मा मावशीला तर चान्सच हवा असतो ना आपल्या आप्पांना बोलण्यासाठी. तेव्हा तो म्हणतो, अरे मला तरी बोलायचं, मी काहीतरी चांगली आयडिया दिली असती ना, घरामध्ये सगळ्यांना समजवून शांत करून मग आपण लग्नाची बोलणी करायला गेलो असतो. तेव्हा राघव म्हणतो, मामा त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते श्रीसाठी मी केलं. त्याचं त्या मुलीवरती खूप प्रेम आहे. मग आता श्रीचं प्रेम आहे म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी करायलाच हवं होतं ना. त्यानंतर इथे अन्विता येते आणि हॉर्न वाजवते. तेव्हा राघव म्हणत असतो, ए चेटकिणी गप्प बसा, जास्त हॉर्न वाजवू नकोस मांजरी. तेव्हा इथे लगेच अन्विता म्हणते, ए मी तुला कुठे काय बोलते रे, मी माझ्या काकाला विचारायला आले. काका कसा आहेस रे, तब्येत वगैरे ठीक आहे ना तुझी? ती म्हणते, हो मी तर ठीक आहे, तू मला विचारतेस, आज का माझी तू विचारपूस करतेस? ती म्हणते, का विचारपूस करतेस म्हणजे? अरे तुझे गाल इतके लाल लाल झालेत रागाने, म्हणून तुझी विचारपूस करते. तो म्हणतो, हो माझे गाल लाल झालेत? तो लगेच आपला मोबाईल काढतो आणि गाल चेक करायला लावतो. तेव्हा राघव म्हणतो, ए मामा ती तुला नाही विचारत आहे, ती मला टोमणे मारते. होगी ना गं मांजरी, तू काय गं इथे आलीस? जा ना तुझं काम कर जा ना, आधीच माझं डोकं फिरले, अजून फिरवू नकोस ना. ती म्हणते, ए मी माझं कामच करते, कळलं ना, मला तुझ्याशी काही देणं घेणं नाही आहे. पण इथे आता राघव म्हणतो, मामा तुला एक गोष्ट माहिती आहे का, हे जे काही घडलं आहे ना हे सगळं हिच्यामुळे घडलं आहे. कारण मी सकाळी जेव्हा कामासाठी निघालो होतो ना, तेव्हा ही काळी मांजर आडवी आली होती, त्यानंतरच आपलं काम झालं नाही. मला आत्ता कळतंय, जे घडलं ते सगळं हिच्यामुळे घडलं. ते म्हणते, ए चल माझा काय संबंध, मला जाऊ दे, चल माझ्या कामाला. ते म्हणते, आज्जे चल आपण निघूया. तेव्हा तिची आजी तिथे आलेली असते. तेव्हा इथे उमासुद्धा आलेली असते. उमा आपल्या आईकडे बघते. तिच्या आईला कळतं उमा खूप टेन्शनमध्ये आहे, कुठली तरी गोष्ट तिने मनाला लावून घेतलेली आहे. तेव्हा उमा म्हणते, चल बंटी मला मंदिरात घेऊन चल. तेव्हा राघव म्हणतो, आई मी येतो. तेव्हा उमा म्हणते, बंटी तुला सांगितलं ना चल म्हणून. तेव्हा बंटी म्हणतो, आई आई गं माझा पाय खूप दुखतोय, मी नाही गाडी चालवू शकणार. तेव्हा इथे राघव जातो, आपली बाईक घेऊन येतो. त्यानंतर इथे अन्विता म्हणत असते, चल आज्जे बस आपण निघूया. तेव्हा इथे राघव जोरजोरात गाडीचं हॉर्न वाजवत असतो. तेव्हा इथे उमाची इच्छा नसते त्याच्या गाडीवरती बसण्याची, तरीसुद्धा ती त्याच्या गाडीवरती बसते. कारण राघव आपल्या आईला गाडीवरती घेऊन गेल्याशिवाय काही गप्प बसणार नसतो. तेव्हा लगेच ती गाडीवरती बसते आणि तो तिला मंदिरामध्ये घेऊन जातो. तर प्रेक्षकांनो, उमाला या गोष्टीचा राग आलेला असतो की राघव तू लग्नाची बोलणी करायला जाणार आहेस हे एकदा मला सांगायचं तरी, माझ्याशी बोलायचं तरी. पण तो अजिबात काही न सांगता एकटाच आता श्रीच्या लग्नाची बोलणी करायला जातो. कारण त्याला या सगळ्या गोष्टी आपल्या वडिलांना आणि आईला न सांगता करायच्या असतात, जेणेकरून श्रीचं त्या मुलीवरती प्रेम आहे असं कळणार नाही, तर ती मुलगी तिचं स्थळ आपल्या श्रीला आले असं सगळ्यांना कळेल. म्हणजे लव्ह मॅरेज नाही, हे अरेंज मॅरेज आहे असं त्याला दाखवून द्यायचं असतं. तेव्हा मामा म्हणतात, अरे देवा या दोन घरातलं नातं कधी नीट होईल काय माहिती, सगळं काही अगदी पूर्वीसारखं होऊ दे, सगळं काही चांगलं होऊ दे अशी तो प्रार्थना करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पिहू म्हणत असते, कधी एकदा पप्पा येत आहेत असं झाले, तिथे सगळं काही ठीक झालं असेल ना, म्हणजे पप्पा व्यवस्थित बोलले असतील ना. तेव्हा इथे लग्नाची बोलणी आता कशी झाली असतील याचं टेन्शन पिहूला आलेलं असतं. तेव्हा तिचे वडील आता येतात. ती म्हणते, पप्पा आलात तुम्ही, काय झालं, लग्नाची बोलणी झाली का? तेव्हा ते म्हणतात, लग्नाची बोलणी अगं, आणि तिच्या आईला आवाज देतात आणि म्हणतात, तुम्हाला सांगितलं होतं मुलीवरती लक्ष ठेवा, त्या इथे त्या नालायक मुलाबरोबर आपली मुलगी फिरते हे तुम्हाला माहिती नव्हतं का? तो टपुरी मुलगा आहे. ती म्हणते, नाही पप्पा तो चांगल्या घरातला मुलगा आहे, शिकले सवरलेला मुलगा आहे, तो टपुरी कुठे आहे? तेव्हा ते म्हणतात, गप्प बस, पप्पाबरोबर वाद घालू नकोस, आणि काही झालं ना तरी त्या मुलाबरोबर मी तुझं लग्न होऊ देणार नाही. अगं त्याच्या पप्पाला खानदान तरी आहे का? अनाथ आहे त्याचा पप्पा, अनाथ. अरे एका मंदिराच्या पायरीवरती त्याच्या पप्पाला ठेवलं होतं,
तिथून ज्या माणसाने त्याला उचलून घरी आणलं, लहानाचं मोठं केलं, त्यांच्याच मुलीबरोबर तिला प्रेमात फसवून तिच्याबरोबर लग्न केलं. लग्न केलं तर केलं आणि आता काय, मुलांनासुद्धा तीच तालीम दिली की श्रीमंत मुलींना पटवायचं आणि त्यांना घरी सून म्हणून घेऊन यायचं. पण काही झालं ना तरी मी माझ्या मुलीला त्या घरामध्ये सून म्हणून पाठवणार नाही, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. आणि पिहू, जर तू माझं नाही ऐकलंस ना तर तुला माहिती आहे तुझा पप्पा काय करू शकतो ते. तेव्हा चला, त्या माणसांना मी फोन करतो. उद्याचा दिवस चांगला आहे, उद्याच्या उद्या आपल्याला साखरपुडा उरकून घ्यायचा आहे आणि 15 दिवसामध्ये हिचं लग्न लावून द्यायचं आहे. कळलं का तुम्हाला? तोपर्यंत त्या मुलाला जर भेटलीस ना पिहू, तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कुणीही नसेल, लक्षात ठेव, असं तिचं वडील तिला आता सांगतात. त्यानंतर इथे उमा मंदिरामध्ये आलेली असते. ती म्हणते, देवा काय चुकलं रे माझं? माझ्या भक्तीत काही कमी झाली का? माझ्या चांगुलपणामध्ये काही कमी झाली का? मग प्रत्येक वेळेला मला इथे कसोटीमध्ये का उतरवतोस? एका बाजूला माझी मुलं, त्यांचं असलेलं त्या मुलींवरचं प्रेम, तर दुसऱ्या बाजूला माझ्या नवऱ्याची इज्जत, त्यांचा स्वाभिमान. प्रत्येक वेळेला माझ्या नवऱ्याला दुखावलं जातं, अनाथ म्हणून त्यांना हिणवलं जातं. आणि आता तर काय, माझ्या मुलांचं प्रेम असतानासुद्धा मला काही बोलता येत नाही आहे, कारण माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मुलं आणि नवरा या दोघांमध्ये माझी अशी कसरत होते. काय चुकले माझं सांग ना? माझ्या नवऱ्याचा झालेला अपमान मला सहन होत नाही, तर प्रेमात असूनसुद्धा मुलांना मी इथे रडत कुडत बघू शकत नाही. काय करायचं मलाच कळत नाही आहे. तेव्हा राघव तिथे बाहेर उभा राहिलेला असतो. तो आता सरळ तिथून निघतो आणि बाजूला जाऊन उभा राहतो. त्यानंतर इथे आता अन्विता आपल्या आजीला घेऊन मंदिरात आलेली असते. तेव्हा तिची आजी म्हणते, अगं मला इथे का घेऊन आलीस? मला तर मंदिरात यायचंच नव्हतं. ती म्हणते, आजे माहिती आहे मला, मार्केटमध्ये उभी राहिली असतीस, मला म्हणाली असतीस की मी 5 मिनिटामध्ये आले हां, आणि मंदिरामध्ये कल्टी मारली असतीस आणि मग नंतर मला फोन करून म्हणाली असतीस की मला घ्यायला ये. मग परत परत मला येण्यापेक्षा मला माहिती आहे तुला इथे आत्तीला भेटायचं आहे, तर जा ना आत्तीला भेटून घे. तेव्हा माझ्याशी तरी तू खोटं बोलू नकोस आजी, असं ती म्हणते. तेव्हा ती म्हणते, वा गं वा, माझी नात खूपच हुशार आहे. आणि ती हाताने तिची पप्पी घेते. तेव्हा अन्विता म्हणते, आजे अगं पप्पी काय घेतेस, कुणी बघेल ना, आता काय मी लहान आहे का? ती म्हणते, मग काय तू मोठी झालीस का आता? माझ्यासाठी तर तू लहानच राहणार आहेस. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, जा, मी इथं थांबते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अन्विता बाजूला जाऊन उभी राहते आणि इथे उमाची आई तिला भेटायला आलेली असते. त्यानंतर पुढील भागामध्ये इथे राघव अन्विताला म्हणत असतो, त्या पोरापासून लांब राहा, तो चांगला पोरगा नाही. ती म्हणते, हो का? तो लगेच म्हणतो, फोन कर त्याला, फोन कर. आणि ती फोन करते आणि म्हणते, रोशू. तो म्हणतो, बोल बोल, त्याला बोल की आता त्याचा आणि तुझा काही संबंध नाही, बोल. ती म्हणते, रोशू आय लव्ह यू. तेव्हा राघव म्हणतो, ठीक आहे, तुला जे करायचं आहे ते कर, पण एक ना एक दिवस तुला कळेल तो मुलगा कसा आहे ते. कळलं ना? तेव्हा इथे अन्विता काही राघवचं ऐकत नाही. राघवला तिच्या या वागण्याचा, बालिश वागण्याचा खूपच जास्त राग येत असतो. तो तिला त्या मुलापासून, रोशनपासून लांब राहायला सांगत असतो, कारण तो चांगला मुलगा नाही आहे हे त्याला माहिती असतं. तर इथे पिहू आलेली असते. ती म्हणत असते, हे सगळं राघवमुळे झाले. तेव्हा राघव म्हणतो, ठीक आहे, हे सगळं माझ्यामुळे झाले ना, माझ्यामुळे झाले ना, मग मी आता सगळं काही नीट करेन, मी आता सगळं काही नीट करणार आहे. तेव्हा मी उद्याच्या उद्या तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो. उद्या तुमचं लग्न होईल, पण माझी एक अट आहे. वहिनी, मला आहे ना तुला वचन द्यावं लागेल, मला वचन द्यावं लागेल. ती शेजारची माणसं आहेत ना, त्यांना असं वाटतं की आमच्या घरामध्ये सुना आल्यानंतर आमचं घर तुटेल, आमचं घर तुटेल असं त्यांना वाटतं ना. पण तू मला आता वचन दे वहिनी, तू या घरामध्ये लग्न करून आलीस ना, की तू घर आहे ना तोडायचं नाही तर जोडायचं, हे घर जोडून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. वचन दे मला वहिनी, हे तू करू शकशील का? माझं घर तू तुटू देणार नाही ना, माझं घर हे तू जोडून ठेवशील ना? तेव्हा इथे ती आता खूपच जास्त इमोशनल होते. तिला कळत असतं त्या लोकांच्या भावना, आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, राघवने मागितलेलं वचन देत असताना ती श्रीकडे बघत असते, कारण श्रीसुद्धा खूप इमोशनल असतो. तिघांनासुद्धा आपल्या घराची इज्जत आणि आपलं घर खूपच जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे इथे राघवने त्या दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय तर घेतलेला असतो, पण घर हे तोडून नाही तर जोडून ठेवायचं, असं इथे आता राघवने सांगत तिच्याकडून वचन मागितलेलं असतं.